यंत्रमाग कामगारांना वेतनवाढ देण्याचा करार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात करण्यात आला। यंत्रमाग कामगारांना वेतनवाढ मिळावी यासाठी मनसेप्रणीत यंत्रमाग कामगार संघटना सातत्यानं सहाय्यक कामगार आयुक्तांकडे पाठपुरावा करत होते। दरम्यान शुक्रवारी सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ आणि कामगार संघटना यांच्यात वेतनवाढसाठीचा करार झाला। यामध्ये यंत्रमाग कामगारांना प्रति 100 कार्डास 12 पैसे वाढ देण्याचं ठरलं। जॉबर वार्पर यांना दरमहा 1050 वाढ देण्याचं ठरलं। तसंच ही वेतनवाढ 1 वर्षापर्यंत लागू राहणार आहे। या प्रसंगी सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, अंबादास बिंगी, मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रीधर गुंडेली, श्रीदेवी हिरेमठ, दीनानाथ धुळम, सदानंद क्यातम यांची उपस्थिती होती। एकमताने आज वेतनवाढीचा करार करण्यात आला। गेल्या 4 महिन्याला आज यश आलेलं आहे। यंत्रमाग कामगारांना शेकडा 12 पैसे व रॅपर कामगारांना दररोज 45 रुपये व इतर विविध कामगारांना ज्या 2022 मध्ये करार केला होता तो करार कंटिन्यू करण्यात आलेला आहे। सदरचा करार 15 जुलैपासून तो करार अंमलात येते आणि यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड साहेबांनी याच्यात बरंच त्यांनी आपल्याला म्हणजे वेळोवेळी मीटिंग घेऊन त्यांचंही मोलाचा याच्यात प्रसाद लाभलेला आहे आणि यंत्रमाग धारक संघाने ऐकत नव्हते म्हणून आणि निर्णय होत नव्हते म्हणून आणि अपर कामगार आयुक्त पुणे म्हणून माननीय वाघ साहेब यांच्याशी विनंती करून आम्ही त्यांच्याकडनंही पाठबळ घेऊन त्यांच्या लेवलला एक मीटिंग लेवल आलो आणि त्यांनी एक मीटिंग घेतलं आणि 21 तारखेचं मीटिंग त्यांच्या लेवललाच होतं। त्याच्या आधी आणि त्यांनी पत्र केलं आणि संघाने सुचवलं की तुमच्या लेवलला मीटिंग सोडवा अन्यथा आपण कारवाई करू अशा इशाराला त्यांचाही आम्हाला मोलाचा लाभलेला आहे आणि आम्ही त्यांचेही अभिनंदन करतो आणि सहाय्यक कामगार गायकवाड यांचा